सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ असेल. कौटुंबिक मतभेदांमुळे दिवसाची सुरुवात ही तुमच्या उदासीनतेमधून होईल. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमची ओळख आयुष्याला एक नवीन दिशा देईल. तुम्हाला दृढ निश्चय करावा लागेल. ध्येय समोर ठेवल्यानं तुम्हाला योग्य लाभ मिळू शकतो. स्वभाव कठोर असल्यानं तुम्हाला विचार स्पष्टपणे मांडावे लागतील. व्यवसायामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. कमी नफ्यासाठी व्यवसाय तुम्हाला करावा लागेल. कुटुंबापेक्षा बाहेरून तुम्हाला जास्त पाठिंबा मिळेल. रक्तदाब आणि पित्ताशयाची समस्या तुम्हाला उद्भवू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला यश मिळेल. कोणतंही काम करण्यापूर्वी तुम्ही नीट अभ्यास कराल. तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळेल. घाईनं काम केल्यास मात्र तुम्हाला कमतरता जाणवेल. नोकरी आणि व्यवसायातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. कर्ज घेण्यामध्ये तुम्हाला थोड्या अडचणी येतील. कौटुंबिक वातावरणामध्ये गैरसमज निर्माण होतील. छोट्या गोष्टींवरून तुम्ही गोंधळ घालू नका. आरोग्य तुमचं ठीकठाक राहील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला संयम बाळगावा लागेल. कोणत्याही कामामध्ये तुम्ही घाई करू नका, अन्यथा अडचणी येतील. पैशांशी संबंधित घाई करणं आज टाळा. आजचा योग्य फायदा घेण्यापासून तुम्ही दुरावाल. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी फारशी आशा बाळगू नका. अचानक धनलाभ झाल्यानं तुम्ही खुश व्हाल. परोपकाराच्या भावना आज संपणार नाहीत. गरजा वेळेवर पूर्ण झाल्या नाही तर वाद होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस प्रतिकूल राहील. दैनंदिन कामामध्ये तुम्ही जास्त व्यस्त राहाल. बहुतांश काम हे वेळेवरती तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमचं मन हे अस्वस्थ राहील. वचन पूर्ण न झाल्यानं तुमच्या मनामध्ये भीती राहील. त्यामुळे मानसिक दडपण वाढेल. तुम्हाला आज सावध राहावं लागणार आहे. पैसे मिळवण्याच्या मानसिकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनियंत्रित खर्चामुळे आवश्यक कामांवरती तुम्हाला खर्च करता येणार नाही. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभाचा राहील. कामाच्या ठिकाणी अनेक लोक स्पर्धा करतील. बौद्धिक प्रयत्नानं तुम्हाला फायदा होईल. गुंतवणूक केल्यानं तुम्हाला चांगला फायदा होईल. कर्जदाराच्या वागणुकीमुळे मनामध्ये राग राहील. व्यवहाराबाबत वाद होऊ शकतो, त्यामुळे धीर धरावा लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत नवीन समस्या निर्माण होतील. त्यांचा अहंकार वाढीस लागू शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करा. कष्टाची कमतरता भासणार नाही. यश अपयश हे लोकांवरती अवलंबून राहील. आजच्या दिवशी तुम्ही थोडे उदास राहाल. कामाच्या वेगामुळे तुमच्यामध्ये व्यस्तता वाढेल. पैसे मिळण्यास विलंब होईल. आजपासून विकासाची अपेक्षा तुम्ही करू शकता. सहकाऱ्यांमुळे कामामध्ये अडचणी येतील. आरोग्याबाबत समस्या निर्माण होतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की बौद्धिक कार्यामध्ये आज तुम्हाला यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा घरातील काही गोष्टींना नवीन दिशा मिळेल. लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल.
कामाच्या ठिकाणी हळूवार तुम्ही काम कराल. कामाच्या ठिकाणी बोलणी तुम्हाला ऐकावी लागतील, मात्र तुमच्या स्वभावामध्ये बदल होणार नाही. काम आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल. निष्काळजीपणामुळे तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील. व्यावसायिकांपेक्षा चांगलं काम तुम्ही कराल. पैशाशी संबंधित चिंता वाढेल. थंड पदार्थांचं सेवन करणं तुम्ही टाळा. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कलहाचा राहील. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या चुका कळतील. तुमच्या चुकांमुळे तुम्हाला ऐकावं लागेल. शांत राहणं तुमच्यासाठी चांगलं राहील. संयम ठेवला नाही तर प्रकरण अधिक गंभीर होईल. कार्यक्षेत्रामध्ये मतभेद वाढल्यानं तुमचे संबंध तुटण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांनी आज सावध राहावं. एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज मानसिक त्रास जाणवेल. तुमच्या तब्येतीमध्ये चढ उतार होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामुळे इतरांना त्रास होईल. तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही उलट्या पद्धतीनं कराल. दिवसाची सुरुवात तुम्ही आळशीपणानं कराल. कामामध्ये विलंब झाल्यानं तुम्हाला ओरडा खावा लागेल. तुम्हाला आज चांगले पैसे मिळतील. कुठून तरी तुम्हाला फायदा होईल. नोकरी व्यवसायामध्ये उधारीचं वर्तन तुम्ही टाळा. आज पैशांशी संबंधित कोणाशीही वाद होऊ शकतात. आज तुम्ही हुशारीनं वागा, अन्यथा तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा समाधानकारक असेल. घरातील वातावरण हे अस्वस्थ राहील. चुकीच्या वागण्याला तुम्ही पटकन विरोध करणार नाही. तुम्ही संयम राखाल तरच तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवता येईल. गुंतवणूक केल्यानं तुम्हाला आज नफा मिळू शकतो. कामामध्ये पैसे अडकण्याची दाट शक्यता आहे. तुमचं आरोग्य बिघडू शकतं. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मनाचं अधिक ऐकाल. कामामध्ये जास्त हस्तक्षेप केल्यानं तुमची चिडचिड होईल. ध्येयापासून तुम्ही दूर जाल. कामामध्ये व्यवसायामध्ये थोडा संथपणा येईल. तुमची मानसिक तयारी नसेल. नफ्या तोट्याची तुम्ही पर्वा करणार नाही. हाती घेतलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला तोटा होईल. काही गोष्टींवरनं वाद होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मन विचलित होईल. अध्यात्माचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला दैनंदिन कामाव्यतिरिक्त धावपळ करावी लागेल. सकारात्मक परिणाम तुम्हाला आज मिळणार नाही. तुमची बहुतांश कामं ही अपूर्ण राहतील. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी व्यवसायामध्ये अशुभ बातमी तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. पैशांची आवक ही मर्यादित ठेवा. अनियंत्रित खर्चामुळे बजेटवर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांशी वाद होतील. कुटुंबातील सदस्यांकडनं नुकसान होईल. तब्येत अचानक बिघडेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.